शिवाजीनगरच्या माऊलीच्या दर्शनार्थ काल अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी उपस्थिती दर्शवली। श्री सुधाकर चव्हाण यांनी 39 वर्षांपूर्वी शिवाजीनगरच्या या उत्सवाला सुरुवात केली। तेव्हापासून दरवर्षी या उत्सवाची रंगत अधिकाधिक वाढत गेली। भव्य दिव्य सेट्स, नेत्रदीपक रोषणाई, अगदी प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये रास गरबामध्ये सहभागी होणारे तरुण तरुणी हे या संपूर्ण उत्सवाचं वैशिष्ट्य आहे। अभिनेते सिद्धार्थ जाधव हे तर दरवर्षी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात। या ठिकाणी असलेल्या वाद्यमेळामध्ये ते सहभागी होतात आणि रास गरबा प्रेमींचा उत्साह ते वाढवत असतात। यावर्षी देखील प्रचंड मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत। एक काल्पनिक महाल या ठिकाणी तयार करण्यात आला आहे। सुधाकर चव्हाण म्हणजे काहीतरी भव्य दिव्य अशा प्रकारचं समीकरण ठाणे शहरामध्ये बनलं होतं। सुधाकर चव्हाण यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यांनी हा उत्सव त्याच उत्साहामध्ये सुरू ठेवला आहे। काकांची एक वेगळी आठवण आहे, त्यांचं विशिष्ट प्रेम आणि काकी पण त्याच पद्धतीने सांभाळत आहेत। खूप बरं वाटतं। गेल्या वर्षी आलो होतो, न चुकता दरवर्षी येतो आणि काकीचा आशीर्वाद आहे, देवीचा आशीर्वाद आहे आणि असं जावं हा माहोल आहे। आता हे झाल्यानंतर माझं आणखीन एक रतीब आहे, मी वाजवायला चालू, मला वाजवायला जायचंय। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।